महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। घरकुल योजनेतील अनियमिततेविरोधात डॉक्टर बच्छेरी यांचा इल्गार। घरकुल योजनेतील अनियमिततेविरोधात शिवसेना उभाटा आक्रमक। 15 दिवसात माहिती न दिल्यास लोणार नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा जिल्हा संघटक डॉक्टर गोपालसिंह बच्छेरी यांनी दिलाय। नगर परिषद हद्दीमध्ये रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झालेल्या कामांमध्ये पारदर्शकता राहावी आणि विद्यार्थ्यांना आणि लाभार्थ्यांना मिळालेल्या अनुदानाची सविस्तर माहिती समोर यावी, यासाठी शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने लोणार नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना कडक इशारा देणारे निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की सन 2021 ते सन 2025 या कालावधीत रमाई आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व घरकुलांची सविस्तर व साक्षांकित माहिती मागवण्यात आली आहे। यामध्ये सर्व घरकुलधारकांचे स्थळ निरीक्षण अहवाल, त्यासोबत जोडलेली छायाचित्रे, लाभार्थ्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि आजपर्यंत कोणत्या लाभार्थ्याला किती अनुदान मिळाले याच्या धनादेशाच्या तारखांसह संपूर्ण माहितीचा समावेश आहे। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की येत्या 15 दिवसांच्या आत ही सर्व माहिती साक्षांकित करून नगर परिषदेने उपलब्ध करून द्यावी। ठरलेल्या मुदतीत माहिती न मिळाल्यास शिवसेना पक्षाच्या वतीने लोणार नगर परिषदेच्या प्रांगणात तीव्र ठिय्या आंदोलन छेडले जाईल। एवढेच नव्हे तर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मुख्य द्वारातून आत प्रवेश करू दिला जाणार नाही, असा थेट इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आलाय। या निवेदनावर जिल्हा संघटक डॉक्टर गोपालसिंह बच्छेरे, शहर प्रमुख गजानन जाधव सर, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे सर, युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख तानाजी आंभोरे, इक्बाल कुरेशी, अशफाक खान, योगेश भुक्कन, गोपाल मापारी, शेख सादेक, शेख जमीर, शेख इक्बाल, ओवेस कुरेशी, ज्ञानेश्वर दूध मोगरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। नगर परिषद प्रशासन आता यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। लोणार शहरामध्ये नगर परिषदेचा भोंगळ कारभार। या नगर परिषदेनं इंदिरा प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना या योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांना ज्यांचं स्थळ पाहणी अहवाल हा प्रॉपर न करता किंवा त्यांच्या स्थळ पाहणीमध्ये त्यांचे फोटोज वगैरे हे न घेता त्यांना 50-50 हजाराची चेक प्रदान करण्यात आले। इलेक्शन डोळ्यासमोर पाहून इलेक्शनच्या अगोदर, विधानसभेच्या अगोदर, नगरपालिकेच्या इलेक्शनच्या अगोदर या नगर परिषदेनं जे अवैधरित्या चेक वाटलेले त्या संदर्भातली इत्तमभूत माहिती आम्ही इथे नगर परिषदेला मागणी करत आहोत। आणि जर ही 15 दिवसामध्ये ही संपूर्ण माहिती आम्हाला प्राप्त नाही झाली तर आम्ही नगर परिषदेच्या गेटवर ठिय्या आंदोलन करू आणि कुठल्याही नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला नगर परिषदेमध्ये घुसू देणार नाही, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही चेतावणी देतोय। जय महाराष्ट्र। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।